जिल्हा परिषद सदस्य येडशी यांचे स्वागत करण्यासाठी मी कुमारी सोहो या मुलीस व्यासपीठावरती बोलवते. तिने माननीय श्री संजयकाका लोखंडे साहेब यांचं हार्दिक स्वागत करावं. यानंतर माननीय श्री विजयकुमारजी संस्थे साहेब पंचायत समिती सदस्य यांचं स्वागत करण्यासाठी कुमारी अनुराधा या मुलीस मंचावरती बोलवते. तिने माननीय श्री विजयकुमारजी संस्थे साहेबांचं हार्दिक स्वागत करावं. यानंतर माननीय श्री अल्ताफजी मुलानी साहेब संपादक पुणे समाचार यांचं स्वागत करण्यासाठी कुमारी विजया या मुलीस मंचावरती बोलवते. तिने माननीय श्री अल्ताफ मुलानी साहेबांचं हार्दिक स्वागत करावं. यानंतर माननीय श्री दीपकजी शेठ दहिवाटे साहेब कल्याण मुंबई यांचं स्वागत करण्यासाठी मी कुमारी रेखा या मुलीस मंचावरती बोलवते. तिने माननीय श्री दीपक शेठ दहिवाटे साहेबांचं हार्दिक त्यांना येण्यासाठी वेळ आहे. यानंतर मी माननीय सुधीर दादा संस्थे साहेब उपसरपंच येडशी यांचं स्वागत करण्यासाठी कुमारी नेहा या मुलीस मंचावरती बोलवते. तिने माननीय श्री सुधीर दादा यांचं हार्दिक स्वागत करावं. यानंतर माननीय श्री रफीकजी पटेल साहेब NTV न्यूज मराठी रिपोर्टर येडशी यांचं स्वागत करण्यासाठी कुमारी अनुषा या मुलीस मंचावरती बोलवते. तिने माननीय श्री रफीकजी पटेल साहेबांचं हार्दिक स्वागत करावं. मंचावरील सर्व मान्यवरांच्या स्वागतानंतर मी इथे उपस्थित सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करते आणि सर्वांच्या स्वागतानंतर माध्यमातील मुली एक छानसं स्वागत गीत सादर करतील.
करतो. आता कार्यक्रम घ्यायचं कारण म्हणजे एडशी गावात उरूस असतो. त्या उरुसानिमित्त स्वर्गीय माझे मित्र हुकमत मुलानी यांनी तो प्रत्येक वेळेस गावात वेगवेगळे कार्यक्रम घेतो. तर या शाळेत आपण मोठा कार्यक्रम घेऊ आणि मागच्या 20 दिवसापासून माझ्या डोक्यात गेलं होतं की आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आणि इथंच घ्यायचा. आज ते हयात नाही पण त्यांचे चिरंजीव आज आपल्याला आलेले आहेत. तुम्ही सगळे आला त्याबद्दल तर आपण सगळ्यांचा आभार मानतो. आणि असे कार्यक्रम घ्यायला सामाजिक कार्यक्रम सगळे मिळून मिळवतात. असे कार्यक्रम घ्यायला पण विचार लागतो आणि कुठं काय कार्यक्रम घ्यायचा याची पूर्ण कल्पना सगळ्यांना लागते. आपण आला त्याबद्दल आपला आभार मानतो. NTA न्यूज मराठीचं 23 वर्षातून तसेच आमचे मार्गदर्शक आदर्शतम संदीपभाई सस्ते यांचा 49 वर्ष व माझा चिरंजीव 13 वर्षापासून आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना टोपी टी-शर्ट आणि स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे. एवढंच बोलतो मी माझे 2 शब्द संबोधतो. आज या संस्थेमध्ये सन्माननीय आमचे बंधू संतोषभाई सस्ते आणि रहमान रफिक शेख यांच्या पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीसाठी आपल्या धाराशिव जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अजितदादा तसेच आपल्या धाराशिव जिल्हा परिषदचे नूतन सदस्य संजय काका लोखंडे तसेच पंचायत समितीच्या सदस्य आणि माजी उपसरपंच सुधीर सस्ते तसेच धनंजय शेळके काकासाहेब देशमुख आमचे हुकमत मुलांचे चिरंजीव रफिक पटेल तसेच समाधान पाटील नितीन शेटे सर्व आमचे मित्रमंडळी आणि या संस्थेचे मुख्याध्यापक आणि सर्व त्यांचा स्टाफ खरोखरच या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वाढदिवस साजरे होतात. कोण डिजिटल असेल कोण वेगवेगळ्या फटाके असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून साजरे केले जातात. खरंच मी कौतुक करेल की रफिक यांनी गेल्या मला वाटतं 2-3 वर्षापासून सातत्यानं हा उपक्रम या संस्थेमध्ये घेतोय. मग त्या विद्यार्थ्यासाठी कपडे असतील काही शालेय वह्या पुस्तकं असतील तर या ठिकाणी मी त्यांचा अगोदर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचा आभार मानतो. आणि खरोखरच या ठिकाणी आल्यानंतर या विद्यार्थ्याकडे पाहिल्यानंतर बरंचसं मन दुःखी होतं की भावना सर्वांना आहेत परंतु त्यांना ते व्यक्तही करता येत नाहीत. त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. या ठिकाणी सरांनी किंवा मॅडमनी सांगितलं की या ठिकाणचे जवळपास विद्यार्थी 43 असे आहेत की त्यांना डायलिसिस करावं लागतंय. कोणाला थायरॉइडचा आजार आहे, कोणत्या विद्यार्थ्याला असे वेगवेगळे आजार आहेत. त्या आजारातून सुद्धा त्यांना या ठिकाणी सर्व शिक्षक चांगल्या पद्धतीनं संगोपन करताय. ही एक कौतुकाची बाब आहे. मी त्यांचं या ठिकाणी अगोदर आभार मानतो. आणि असेच उपक्रम वाढदिवसानिमित्त व्हावे हे अपेक्षा व्यक्त करतो. सरांनी आत्ताच या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून ज्यावेळेस आजारी पडतात मुली तर त्या ठिकाणी येण्या जाण्याची सुद्धा रस्त्याची एक अडचण सांगितली किंवा विविध सांगितल्या. मी अजितदादांना आणि संजय काकांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांच्या माध्यमातून पुढं पाठपुरावा करून लवकरात लवकर ते सुद्धा या ठिकाणी रस्ता तुमचा करण्यास मदत करतील. आणि मी जास्तीचं न बोलता मी या ठिकाणी पुढील येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना असेल किंवा शिक्षक स्थापना असेल चांगल्या त्यांनी काम करावं आणि त्या विद्यार्थ्यांचं संगोपन करावं. वेळोवेळी आम्ही पूर्णाची पातळी म्हणून आम्ही त्यांना निश्चितच मदत करू. मी एवढंच बोलतो थांबतो आणि संतोषभाई आणि रहमान पटेल यांना वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या शाळेमध्ये आमचे मित्र संतोषभाई सस्ते आमचे पुतणे रेहान पटेल आणि JTVच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे नेते गुरु अजितदादा पिवळे आमचे नेते विजय सस्ते
आमचे लहान बंधू पंचायत समिती सदस्य सुधीर दादा सस्ते व सर्व सन्माननीय स्टेज या कार्यक्रमात आल्यानंतर इथली परिस्थिती बघून विद्यार्थी बघून मुली बघून मन गडबडून आलं आणि त्या शाळेचं त्या शिक्षक वर्गाचं त्या संस्थापक अध्यक्ष साहेबांचं करेल तेवढं कौतुक कमी आहे. त्यांनी घेत असलेल्या कष्टाचे घेत असलेल्या परिश्रमाची जाणीव होते. त्यांना ईश्वर अशी शिंदेकर यांची सेवा करण्याची संधी देवो बळ देवो अशी प्रार्थना करतो. आज मी यापूर्वी या शाळेत 3-4 वेळेस आलेलो आहे कार्यक्रमासाठी, पण आज विद्यार्थी संख्या बघून इथली परिस्थिती बघून जरी एक मूल बाळ सांभाळायला अवघड होतं तिथे 100-125 विद्यार्थी बसले. त्यांचं कोणाचं नातलं नाही काही नाही. त्यांची सेवा सर्व स्टाफ मनापासून करते करीत राहू. सरांनी आता सांगितलं की रस्त्याची अडचण आहे आणि आम्ही येताना बघितलं तर रस्त्याची खरोखरच अडचण आहे. तर या शाळेसाठी आमचे नेते माननीय रामदादा पाटील आणि अजितदादा फुले साहेब यांच्या शिवचर्चा करून या रस्त्याचा कसं लवकरात लवकर काम करता येईल याची ग्वाही देतो आणि ते पूर्ण असलेली खात्री देतो. आमचे मित्र संतोषभाई सस्ते यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचबरोबर MTVच्या वर्धापन दिनानिमित्त आणि रेहान पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आपल्या धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य संजय काका लोखंडे, आमचे मित्र विजयकुमार सस्ते, दादा, आमचे मित्र धनंजय शेळके, काकासाहेब